यांच्या संयुक्त विद्यमाने 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय जगदीश कदम सर यांचा सत्कार करण्याचं आयोजन आम्ही केलं. आयोजन करण्यामागची भूमिका अशी होती की अगोदरच आमचा नियोजित कार्यक्रम साहित्य परिषदेचा अहमदपूरला सत्कार करायचाच होता आणि अहमदपूरला यायचं आणि तिकडून तिकडेच निघून जायचं हे काही मला संयुक्तिक वाटलं नाही. आणि म्हणून मी प्रवीणदादाशी चर्चा केली की म्हणलं नाही, तुम्ही एवढ्या जवळ आलात तर काजळ हिप्परग्याला आमच्या संत ज्ञानेश्वर वाचनालयाला भेट दिली पाहिजे. आणि आमचा मान राखून जगदीश कदम सरजी, आमचे निर्मल कुमार सूर्यवंशीजी आणि आमचे कमलाकर चव्हाण अगदी हिरिरीने आमच्यासाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरोखरच हे कार्यक्रम घेण्यामागची भूमिका गेले 28 वर्ष झाले हे वाचनालय चालतं गावामध्ये. आमचे रुकू बेंबडे 1995 पासून या वाचनालयाचा लाभ घेतात. आमच्या नाथरावजींनी अख्खा इतिहास वाचून काढला ग्रंथालयातल्या सगळ्या पुस्तकातला. आता मला कधी कधी प्रश्न पडतो की इतिहासातला प्रश्न जर मला पडला तर मी नाथरावजीकडे जातो आणि त्यांना प्रश्न येतो, सर या पुस्तकातल्या या पेज क्रमांकावर काय आहे ते मला सांगतात. आणि अनेक वेळेला वैचारिक चर्चा रुकू बेंबडेशी माझ्यासोबत होतोय. वेगवेगळ्या विषयावरती अतिशय मार्मिक अशी चर्चा या वाचनातून होत होती. या ठिकाणी आमचे कमलाकर चव्हाण